आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून बदला। पक्षात रोहित पवार आणि रोहित पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात यावी। शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी। जयंत पाटील पद सोडायला तयार, 8 दिवसांचा वेळ द्या, त्यानंतर मी पद सोडतो। जयंत पाटील यांची भूमिका, निवडणुकीत काय केलं याचा डेटा द्या, त्यानंतर बाजूला होतो। बोलणं सोपं असतं पण चांगला माणूस शोधणं अवघड असतं, असंही सुनावलं। यश अपयशावर प्रदेशाध्यक्षपद ठरत नाही, जयंत पाटलांनी पक्षासाठी मेहनत घेतली। लोकसभेत मिळालेलं यश जयंत पाटलांचं। जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। रोहित पवार विरुद्ध जयंत पाटील अशी लढाई पक्षात नाही। रोहित पवार समजूतदार तर जयंत पाटील परिपक्व आहेत, जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीत संघाने केलेल्या प्रचाराचे पवारांकडून कौतुक, विरोधकांना घवघवीत यश मिळणार, संघाच्या कामाचा मोठा वाटा। कालच्या बैठकीत पवारांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती। शरद पवारांनी संघाचं केलेलं कौतुक योग्य मला वाटत नाही। पवार महायुतीत येतील, पण शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं ही आमची इच्छा। धर्मराव बाबात्राम यांची प्रतिक्रिया। 15 दिवसात चिपी विमानतळावरील वाहतूक सुरू करा, वाहतूक सुरू न झाल्यास विमानतळाला टाळ ठोकणार, माजी आमदार वैभव नाईकांचा इशारा। संघाच्या कार्यकर्त्यांचं बूथ मॅनेजमेंट कौतुकास्पद, प्रत्येक बूथवर संघाने केलेल्या कामाचा यांना फायदा, अनेक बूथवर गैरप्रकार झालेलेही आम्ही समोर आणले, संजय राऊतांचं वक्तव्य। कोणत्याही खासदाराला सुनील तटकरे वा कोणीही संपर्क केला नाही, निलेश लंके, अमर काळेंनीही माध्यमांसमोर सांगितलं। सर्व आरोप खोटे, अजित पवारांकडून स्पष्ट। त्यांनी स्वतः बाईट दिलेलं आहे मीडियाला की आमच्याशी सुनील तटकरे किंवा कुणी संपर्क साधलेला नाही। ती लोक सांगतायत की तसं काही झालेलं नाही, तर मोकळ्याच कशा करता आरोप करायचा।